ओम शांती। आज आहे 15/7/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, योगबलानेच आत्म्यावरील कट अर्थात गंज निघेल। त्यामुळे योगाच्या बाबतीत कधीही निष्काळजीपणा करू नका। प्रश्न आहे, बाबांनी मुलांना बेहदचा वारसा मिळवण्याची कोणती युक्ती सांगितली आहे, ज्यामध्ये माया चोहो बाजूंनी विघ्न उत्पन्न करते? उत्तर आहे, बाबांनी युक्ती सांगितली आहे की मुलांनो, तुम्ही ब्रह्माकुमार कुमारी एकाच पित्याची मुले आपसामध्ये भाऊ बहिणी आहात। तुम्ही कधीही क्रिमिनल असॉल्ट अर्थात अनैतिक कृत्य करू शकत नाही। भाऊ बहीण विकारामध्ये जाऊ शकत नाही। तुम्हाला शिवबाबांच्या मतावर चालून बेहदचा वारसा घ्यायचा आहे। परंतु माया सुद्धा काही कमी नाही, चोहो बाजूंनी यातच विघ्न उत्पन्न करत राहते। आपण भाऊ बहीण आहोत, एका बाबांकडून वारसा घेत आहोत हे विसरून जातात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. कर्मातीत अवस्थेला प्राप्त करून परत घरी जायचे आहे। परंतु जाणार तेव्हाच जेव्हा आत्म्यांचे येणे बंद होईल। या विस्तृत गोष्टी लक्षात ठेवून एका बाबूलची अर्थात बाबांची प्रेमाने आठवण करायची आहे। 2. तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश मिळाला आहे, त्यामुळे निश्चय बुद्धी बनून बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे। कुठेही राहत असताना आठवणीच्या बळाद्वारे आत्म्याला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे। आजचे वरदान आहे, स्वमानामध्ये स्थित राहून विश्वाद्वारे सन्मान प्राप्त करणारे देहाभिमान मुक्त भव। स्पष्टीकरण आहे, शिक्षणाचा मूळ उद्देश आहे देहाभिमानापासून अलिप्त होऊन देही अभिमानी बनणे। या देहाभिमानापासून अलिप्त अथवा मुक्त होण्याची विधी हीच आहे, सदैव स्वमानामध्ये स्थित राहणे। संगमयुगाचे आणि भविष्यातील जे अनेक प्रकारचे स्वमान आहे, त्यापैकी कोणत्याही एका स्वमानामध्ये स्थित राहिल्याने देहाभिमान नष्ट होत जाईल। जो स्वमानामध्ये स्थित राहतो त्याला स्वतःहून मान प्राप्त होतो। सदा स्वमानामध्ये राहणारेच विश्व महाराजन बनतात आणि विश्व त्यांना सन्मान देते। स्लोगन आहे, जशी वेळ तसे स्वतःला मोल्ड करणे अर्थात परिवर्तित करणे हेच रियल गोल्ड अर्थात खरे सोने बनणे आहे। ओम शांती।